आपण पाहतोय की भारताच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अंमली पदार्थांचा वापर ही एक खूप मोठी सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक समस्या बनली आहे. आणि याचा परिणाम कोणावर होतोय? तर आपल्या किशोरवयीन मुलांवर, तरुणांवर, कुटुंबांवर आणि आपल्या सगळ्या संस्थांवर. आता बघा, जनजागृती आणि प्रतिबंधासाठी प्रयत्न तर सुरू आहेत, पण जमिनीवरची परिस्थिती पाहिली तर लवकर आणि सातत्याने समाजापर्यंत पोहोचणं हे आजही एक मोठं आव्हान आहे. हे बघा, याचा सगळ्यात जास्त फटका बसतो तो आपल्या किशोरवयीन आणि तरुण पिढीला. आणि हा परिणाम फक्त त्यांच्यापुरता मर्यादित नाहीये, तो त्यांच्या कुटुंबांना आणि संपूर्ण समाजाला प्रभावित करतो. ठीक आहे, तर ही झाली स्थानिक पातळीवरची गोष्ट. पण मग या सगळ्यावर राष्ट्रीय स्तरावर सरकार काय करतंय? आणि इथेच एक मोठी अडचण आहे. हे जे जनजागृतीचे प्रयत्न आहेत ना, ते सगळीकडे सारख्याच प्रभावीपणे पोचत नाहीत. म्हणजे कुठे संसाधनांची कमतरता, तर कुठे नियोजनाचा अभाव. त्यामुळे ते विखुरलेले वाटतात. आता ह्याच सगळ्यावर एक उपाय म्हणून भारत सरकारने एक मोठी सुनियोजित मोहीम सुरू केली आहे. तिचं नाव आहे नशा मुक्त भारत अभियान, किंवा आपण त्याला NMBA म्हणूया. हे अभियान सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून चालवलं जातं आणि याचा मुख्य भर आहे प्रतिबंधात्मक शिक्षणावर, समाजामध्ये जागृती निर्माण करण्यावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा स्तरावर ठोस कारवाई करण्यावर. आता जिल्हा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यांच्यासाठी नियोजन करणं, सगळ्यांमध्ये समन्वय साधणं आणि केलेल्या कामाची नोंद ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एक सातत्यपूर्ण संवाद साधणं, प्रभावीपणे संदेश पोचवणं आणि जे काही मंजूर संसाधनं आहेत त्यांचा जबाबदारीने वापर करणं ही त्यांची मुख्य गरज आहे. तर मग या प्रशासकीय गरजा पूर्ण करण्यासाठी आणि अभियानाला जमिनीवर मदत करण्यासाठी कोणती व्यवस्था आहे? आणि इथेच डॅव्हल लाईफ सायन्स सारख्या संस्था एक इम्प्लिमेंटेशन आणि ऑपरेशनल सपोर्ट म्हणून समोर येतात. त्यांचं काम काय? तर जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली जिल्ह्यांनी मंजूर केलेल्या जनजागृती आणि प्रतिबंधक कार्यक्रमांना प्रत्यक्ष राबवण्यासाठी मदत करणं. हे ऐकायला तर ठीक आहे, पण ही सिस्टम नक्की काम कशी करते? ती जिल्ह्याच्या सध्याच्या व्यवस्थेमध्ये कशी मिसळून जाते? याची प्रक्रिया अगदी सरळ आहे. पहिल्या म्हणजे ही प्रणाली जिल्ह्याच्या सध्याच्या NMBA कार्यप्रणालीमध्ये सहज जोडली जाते. दुसरं, डिजिटल जागरूकता पॅनल वापरून एकसारखी आणि मंजूर माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते. तिसरं, शिबिरांमध्ये तोंडातील लाळेद्वारे होणाऱ्या ऐच्छिक स्क्रीनिंगबद्दल जागरूकता वाढवली जाते. पण लक्षात घ्या, यात कोणतीही सक्ती नाही किंवा कुणाचाही डेटा ठेवला जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं काम जिल्हा प्रशासनाच्या पूर्ण देखरेखीखाली चालतं. ठीक आहे, मग या सगळ्या सपोर्टमुळे जिल्ह्याच्या उद्दिष्टांना नक्की काय फायदा होतो? यामुळे ना अनेक गुणात्मक गोष्टी साध्य होतात. जसं की मंजूर संदेश लोकांपर्यंत जास्त स्पष्टपणे पोहोचवण्यास मदत होते. लोकांना तीच माहिती वारंवार मिळाल्यामुळे ती लक्षात राहते. जनजागृतीच्या कार्यक्रमांमध्ये लोकांचा सहभाग सुधारतो आणि जिल्हा टीमला एक संरचित माहिती देण्यासाठी मदत मिळते, तेही प्रशासकीय देखरेख आणि नियमांचं पालन करून. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे परिणाम हे आकड्यांमध्ये नाही तर गुणात्मकरित्या पाहिले जातात. म्हणजे कसं? तर लोकांचा वाढता सहभाग आणि संस्थांकडून मिळणारा अभिप्राय यावरूनच याचं यश दिसून येतं. अंमली पदार्थांबद्दलची जागरूकता लोकांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचते. सर्व भागीदारांमध्ये उत्तम समन्वय साधला जातो आणि प्रतिबंधात्मक शिक्षणाचे प्रयत्न अधिक मजबूत होतात. थोडक्यात हे संपूर्ण डॉक्युमेंटेशन एका जिल्हा केंद्रित सपोर्ट मॉडेलबद्दल आहे, जे सध्याच्या धोरणात्मक चौकटीत आणि प्रशासकीय आदेशांनुसार काम करतं. हा उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या नशामुक्त भारत अभियानाच्या कामाला पाठिंबा देण्यासाठी एक सहयोगी अंमलबजावणी भागीदार म्हणून सादर केला आहे. याबद्दल अधिक माहितीसाठी आपण स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर श्री वैभव दसाळ यांच्याशी संपर्क साधू शकता.